तिकडे एक बाईकवाला मध्ये आला, त्याच्याशी धडक झाली, स्लिप होऊन पडलोय मी. इतकं काही नाही झालंय घाबरण्यासारखं. तुझी आई तुला नेहमी सांगते गाडी जपून चालव, सावकाश चालव. अरे ऐकेल तो सिद्धू कसला. किती बोलशील. ही काही वेळ आहे रे बोलण्याची. आणि त्याची चूक असल्यासारखं ओरडतेस तू त्याच्यावरती. बघ तरी किती लागले बिचाऱ्याला. अगं नाही, ठीक आहे. सिद्धू, अरे मग फोन करायचा होतास ना, गाडी पाठवली असती तुझ्यासाठी. त्याला स्टंट करत यायचं असेल ना. शब्बत. अहो पप्पा, इतकं काही नाही झालंय आणि एवढ्याशा गोष्टीसाठी कशाला कॉल करायचा, म्हणून मी पटकन बँडेज लावून आलो इथे. एवढं काही नाही. सिद्धू, नक्की हेच झालंय ना. हो म्हणजे बघ सिद्धू, कुणाशी मारामारी नाही केलीस ना. हे बघ, जर कुणाचं कंबरड मोडून आला असेल ना, तर तुला तुडवायला कमी नाही करणार मी. बस संपत. किती उलट्या काजाचा आहेस रे तू. बघ ना, इकडं माझं पोरग हातपाय मोडून आलंय. ऐक, हा, आणि आता तू तू त्याला तुडवायची भाषा करतोयस. तर केवढं लागलंय त्याला. आई, तुला माहिती नाही, हा सिद्धू आहे ना, दिसतो तेवढा सरळ नाहीये. मला माहित नाही. अरे तुला लहानाचा मोठा मीच केलाय आणि शेवटी हा तुझाच मुलगा आहे. मला सगळं माहितीये. कुठल्या तरी मूर्खाने ह्याला धडक दिली, माझ्या सोन्यासारख्या नातवाचं नुकसान केलं, ते विचारायचं राहिलं बाजूला. काही बोलतोयस. बरोबर बोलते आजी, असंच झालंय. हो, एक मिनिट. मी आलो एक मिनिटात. हा, अरे अरे सुन बोल. नाही ठीक आहे. अरे सिद्धू, अरे अहो इथे अरे, लागेल ते. इथे बाहेर बस इथे बसून. एक मिनिटात आलो ना मी. तुम्ही जेवण वाढायला घ्या, मी आलोच तो. अरे लवकर ये, भुका लागल्यात आम्हाला. पप्पा, संपत. विश्वा, बाळा, या घरात सगळे ताटमानेनं जगतायत रे. तुझ्या या अशा वागण्यामुळे मान खाली जाऊ देऊ नकोस. का वागतोयस असं, का त्रास देतोयस? का बोलतेस तू असं? असं बोलू नाही तर काय करू? हा, किती दिवस या सगळ्या गोष्टी बाबांपासून मी लपवून ठेवू, सांग ना. बरं, मी लपवून ठेवेन, पण बाबांना काही कळलं तर? ह्या विचारानेच थरका पडतो बाई माझा. तुला माहितीये, काल रात्री दारू पिऊन रस्त्यावर पडला होतास. तरी बरं, माझ्याशिवाय कोणी पाहिलं नाही. बाहेरच्या कोणी येऊन बाबांना सांगितलं तर काय होईल याचा विचार कर ना जरा. अजून किती वेळ मी या सगळ्या गोष्टी लपवून ठेवायच्या? तुला माहितीये ना बाबा किती मानी आहेत. या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होईल रे त्यांना. विश्वा, मला किती वेळा सांगू, दारू सोड. अरे हे वय तुझा अभ्यास करायचंय. हा, छान अभ्यास कर, सेटल हो. हे सगळं करायचं सोडून हा काय नाद आहे तुझा? हाय, तू ना नेहमी तुला काय वाटतं याचाच विचार करतेस. मला काय हवंय, मला काय वाटतं हा विचार केलाय का कोणी? हा, का त्रास होतोय मला? लक्ष्मी, झाले का ग तांदूळ निवडून? आई, काय ग, काय झालं? कसला विचार करताय? नाही ग, काही नाही. तुझ्या मनात काय चाललंय ते मला कळतंय. जान्हवीची काळजी, दुसरं काय? हो ना सासूबाई, जानू तिकडे एकटीच आहे ना. घरात कोणी मोठा माणूस नाही, काही अनुभव नाही. गाठीशी कसं करत असेल, काय करत असेल याची काळजी वाटते हो. अगं, मला सुद्धा तेवढीच काळजी वाटते जान्हवीची. ती तिकडे एकटीच राहते ना. हो ना, मुलगी सासरी जाते ना सासूबाई, तेव्हा घरात कोणीतरी मोठं असावं. म्हणजे बघा ना, मी या घरात लग्न करून आले तेव्हा तुम्ही होता.
हाताला धरून सगळं शिकवलं. अगं साधा चहा सुद्धा नीट करता येत नव्हता मला, सासूबाईंनीच शिकवलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलांचं प्रेम दिलं त्यांनी मला, मायेची ऊब दिली. प्रसंगी कानही धरला, पण कायम पाठीशी राहिला. म्हणून तर इतकी वर्ष नेटाने संसार करू शकले मी. खरंय आई, घरात वडीलधारी माणसं असणं खूप गरजेचं असतं. आणि खरं सांगू, या बाबतीत ना मी तुमच्याहूनही नशीबवान आहे बरं का. कारण मला तुमच्यासारखी प्रेमळ सासूच नाही, तर गोड आजे सासू पण मिळाली. आई, तुमच्याशिवाय कसा संसार करू शकले असते हो मी? एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी कशी पार पाडली असती मी? काही नाही, हुशार आहेस तू, तुला जमलंच असतं. अगं पाण्यात पडलं की पोहता येतच. नाही आई, कुटुंब छोटं असो किंवा मोठं असो, घरात वडीलधारं माणूस असणं खूप गरजेचं असतं. कारण नव्या सुनांना आधार द्यायला, त्यांचा हात धरायला कोणीतरी असावंच ना. हो ना ग, खरं तर मला वाटलं होतं आता 5 परतवणीला आली की 4 दिवस राहील, पण एका दिवसातच तिला परत जावं लागलं. बरं गेली, त्यानंतर एक फोनही नाही आला तिचा, म्हणून जास्त काळजी वाटते. आता आपण फोन करायचा तर मनात विचार येतो ना, काहीतरी कामात असेल, पुन्हा जावई बापू आहेत, त्यांना काय वाटेल, सारखं सारखं हिच्या माहेरून फोन येतो, परत दिसत नाही ना. 1 ना 10 विचार मनात येतात बघ. आई, एवढा कसला विचार करताय तुम्ही? एक फोन करायला काहीच हरकत नाही. बरं थांबा, मीच लावून देते. अगं नाही नाही, थांब, नको, राहू दे. हो, एकदा बोला म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. अगं नाही,